रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी माझ्या मिनी व्लॉगमध्ये इथे छोटीशी फ्रेम तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता. ही जी फ्रेम आहे ती मी माझ्या जुन्या कटिंग पॅडपासून तयार केलेली आहे. तुम्हाला जर ही फ्रेम आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थोडक्यात तुम्हाला मी ह्या फ्रेम बनवताना काय काय गोष्टी वापरल्यात त्या सांगते. सर्वप्रथम ॲज अ बेस म्हणून मी इथं प्लॅस्टर वापरलेला आहे आणि त्याच प्लॅस्टर वाळल्यावरती केळीच्या पानाचा आकार ड्रॉ केलेला आहे आणि थोडंसं शेडिंग म्हणून 3 कलर यूज केलेत. तर हिरवा कलर, पिवळा कलर आणि काळा कलर. तर ह्या 3 कलरपासूनच फक्त मी इथे शेडिंग तयार केलेलं आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे जे पान आहे ते प्रॉपर केळीच्या पानासारखं झालं आहे किंवा नाही. आणि केळीचं पान पूर्ण वाळल्यावरती मी त्याच्यावरती वदनी कवल घेता हा मंत्र जो आहे तो लिहिलेला आहे. तर तो मंत्र लिहिण्यासाठी मी व्हाईटनरचा उपयोग केलेला आहे. आपल्या स्कूलमध्ये आपण लहान असताना व्हाईटनर यूज करायचो, काही चूक वगैरे झाली तर ते खोडण्यासाठी म्हणून. तर तेच व्हाईटनर आहे, त्या व्हाईटनरनीच मी वदनी कवल घेता हा मंत्र लिहिलेला आहे. तर साईडनी थोडीशी ब्लॅक कलरची बॉर्डर केल्यामुळे ह्याला फार छान लूक आला. आणि वदनी कवल घेता हा मंत्र लिहिताना मला थोडासा त्रास झाला, कारण का जे बेस झाला होता तो थोडासा खरबरीत झाला होता. त्याच्यामुळे व्हाईटनर जे आहे ते प्रॉपर त्याच्यावरती मला वापरता येत नव्हतं. तरीही मी कसंबसं ते वदनी कवल घेता हा मंत्र जो आहे तो लिहिलेला आहे. बघा, आपण धावपळीच्या जगामध्ये राहूनसुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली जी कला किंवा जे आपले छंद आहेत जोपासू शकतो. तर हा मंत्र जो आहे तो आपण आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये किंवा धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला काही वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे हा मंत्र आपण काही रोज जेवण करताना म्हणत नाही. पण हेच जर आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर सारखं ह्या मंत्राची किंवा या प्रार्थनेची आपल्याला जाणीव होईल आणि त्यानिमित्ताने का होईना 2-3 शब्द आपण बोलू तरी किंवा आपल्या कानावरती तरी पडतील. तर त्याच हेतूने आणि एक डेकोरेटिव्ह आयटम म्हणून मी ही फ्रेम तयार केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा जो मंत्र आहे तो प्रॉपर मला कटिंग पॅडवरती बसलेला दिसतोय. तर तुम्हालाही कसा वाटला हे नक्की सांगा. आणि ही जी प्रार्थना आहे ती तुम्ही रोज म्हणता का? आणि ही प्रार्थना संस्कृतमधून आहे की मराठीतून आहे मला नक्की सांगा. आणि बघू शकता तुम्ही इथे आपण वॉल हँग केले. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.